जय महाराष्ट्र. मी ज्योती फणसे. पुढच्या काही मिनिटात आपण घेणार आहोत 50 अपडेटेड बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. ब्रिटनमध्ये होत असलेल्या जनमत चाचणीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झालाय. कारण मुंबई शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स तब्बल हजारांनी गडगडलाय, तर निफ्टी देखील 250 पेक्षा जास्त अंशांनी कोसळलाय. उपनगरीय लोकल सेवेवर सातत्याने सुरू असलेल्या गोंधळाची दखल अखेर रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी घेतली आहे. या संदर्भात गुरुवारी घेतलेल्या बैठकीत प्रभू यांनी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर वक्तशीरपणा तसेच सुरक्षा या संदर्भात विविध उपाययोजना करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबई आणि आसपासच्या परिसरात रात्रभर पावसाची संततधार होती. मुलुंड, भांडूप, जोगेश्वरी, विरार या भागात रात्रभर पाऊस पडत होता, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईत 24 तासात 27.99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पश्चिम उपनगरात 44.72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. लातूरमधल्या पेठ गावात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे तावरजा नदीपात्र देखील भरून वाहत आहे. याचबरोबर गावातले नाले ओढे देखील भरून वाहत आहेत. शिवाय रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तसंच या भागात वाहणारी तेरणा नदी देखील तुडुंब भरून वाहतीये. भंडारातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांनी काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. तसंच बळीराजा देखील सुखावलाय. सकाळी ढगाळ वातावरण होतं. थोड्या वेळानं विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला देखील सुरुवात झाली. जून महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 86 डेंग्यू सदृश रुग्णांची नोंद झाली आहे, तर 19 लोकांना डेंग्यू झाल्याची माहिती आहे. चिकनगुनियाचे 30 तर मलेरियाचे 2 रुग्ण आढळलेले आहेत. सुब्रमण्यम स्वामी हे शिवसेनेचे नाहीत, अरुण जेटलीही नाहीत. त्यामुळे ज्या सत्तेत बसतात त्या सत्तेविरोधात का बोलता हे शहाणपण निदान शिवसेनेला कोणी शिकू नये. सत्य हे शेवटी सत्यच असतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून मित्रपक्ष भाजपावर निशाणा साधलाय. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची तुलना शाळेतील असरानींशी करून थेट उद्धव ठाकरेंवर हल्ला केलाय. मनोगत मासिकात राऊत साहेब तलाक केव्हा घेताय या शीर्षकाचा लेख लिहून निजामांचा बाप असा उल्लेख करणाऱ्या संजय राऊतांवर भंडारी यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी महसूल मंत्र्यांचे बदलीने अधिकार काढून घेतलेले आहेत. यापुढे उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या बदलीचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. तसा GR देखील काढलेला आहे. देशभरातील स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाच्या योजनांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 जूनला उद्घाटन करण्यात येईल. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांचं नाव वगळलेलं आहे. यामुळे हा कार्यक्रम देशाचा किंवा शहराचा नाही, तर फक्त भाजपचा आहे की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. पंतप्रधान मोदी 25 जूनला पुणे शहराच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे. सुमारे 200 अधिकारी आणि 800 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केलेले आहेत. भारत पाकिस्तान बॉर्डरवर दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये बाचाबाचीचा प्रसंग मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. पंजाबच्या फिरोजपूरमधील हुसैनीवाला बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानच्या सैनिकांना आपल्या सैनिकाला धक्का मारला. यामुळे भडकलेल्या भारताच्या सैनिकाने त्या उद्दाम सैनिकाला धडा शिकवण्यासाठी हात उगारला. शाळांमधील महागडे प्रोजेक्ट्स बंद होणार असे निर्देश शिक्षण मंत्री तावडे यांनी दिलेले आहेत. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर चिडलेल्या बापाला शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलंय. त्यात वरील निर्देश दिलेले आहेत. दरम्यान व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या जुन्या पत्राची यापूर्वीच दखल घेऊन पालकांची समजून काढल्याचा दावा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलाय. मराठी माध्यमाच्या शाळांच्या दुरवस्थेचे उत्तम उदाहरण मुंबईतल्या मराठी बहुल भागात आढळलंय. दादरमध्ये पालिकेच्या न्यू LJ रोड मनपा माध्यमिक शाळेच्या पटावर फक्त 2च विद्यार्थी आहेत. हे दोन्ही विद्यार्थी शाळेतच येत नाहीये. 2011 पासून या शाळेच्या स्थलांतरासाठी मागणी देखील केली होती, मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाहीये.
काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी त्यांचा राजीनामा अखेर मागे घेतलाय। अध्यक्षा सोनिया गांधींच्या भेटीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि सुशील कुमार शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर कामत यांनी आपला राजीनामा मागे घेतलाय। दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने ताब्यात घेतलेल्या तावडेच्या पत्नीने धक्कादायक खुलासा केलाय। दाभोळकर, कलबुर्गी आणि पानसरे या तिघांच्या हत्येचा मास्टरमाइंड तावडेच असल्याचं त्याच्या पत्नीने सीबीआयला सांगितलंय। जय महाराष्ट्रला सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे। मेधा पानसरे यांनी या संदर्भात राज्याच्या सचिवांना पत्र लिहिलंय। पानसरे कुटुंबियांनी सीबीआय तपासाची मागणी केली होती। या मागणीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवलाय। आज उच्च न्यायालयात सुनावणीमध्ये पत्र सादर करण्यात येणार आहे। पालखी सोहळ्याची माहिती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवणाऱ्या फेसबुक दिंडीच्या माध्यमातून यंदा जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे। एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती या फेसबुक पेजवर लाईक आणि जॉईन करणाऱ्या प्रत्येक ई वारकऱ्यामागे ₹1 अशी आर्थिक मदत केली जाणार आहे। बारामतीमधल्या इंदापूरमध्ये 100 पेक्षा अधिक मेंढ्यांचा मृत्यू झाला। या मेंढ्यांना अज्ञात रोगाची लागण झाली आहे। संपूर्ण शरीराला सूज येऊन या मेंढ्यांचा मृत्यू होतोय। या रोगाची लागण झाल्यानं 2 दिवसात 100 पेक्षा अधिक मेंढ्यांचा मृत्यू झालाय, तर 100 पेक्षा अधिक मेंढ्यांना रोगाची लागण देखील झाली आहे। आकुर्डीमध्ये विवाहित महिलेला त्रास देणाऱ्या एका रोड रोमिओची काळभोर नगरमध्ये जबरदस्त धुलाई करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। नगरसेविकेच्या मुलीनं धुलाई केल्यानंतर घटना बघण्यासाठी जमलेल्या लोकांनी देखील या रोड रोमिओवर हात साफ केला। विहिरीतील वीज पंप काढताना 4 शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झालाय। जळगावच्या 40 गावमध्ये ही घटना घडली आहे। विहिरीचं पाणी आटल्यानं विहिरीच्या आत वीज पंप बसवला होता। पावसात विहीर भरल्यामुळे वीज पंप पाण्याखाली गेला आणि तो काढण्यासाठी हे चौघही विहिरीत उडाले। मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात बुडून त्यांचा मृत्यू झालाय। अंबरनाथ तिहेरी हत्याकांडाने हादरले। येथील मौजे करवले येथे एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। पहाटे 4च्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने 5 ते 6 दरोडेखोर आले आणि त्यांनी हा हत्याकांड केल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। तर तपासाअंतीच हत्याकांडाचं कारण सांगणार असल्याचं पोलिसांनी म्हटलंय। मुंबईमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मालाडमधल्या मालवणीमध्ये न्यू कलेक्टर कॉलनीतील गेट क्रमांक 6 प्लॉट नंबर 23 मध्ये बुधवारी मध्यरात्री हे हत्याकांड घडलं। यात आजीसह 2 नातवंडांची धारदार शस्त्रानं हत्या केली आहे। सोलापूर शोभा वाघमारे हत्या प्रकरणात शोभाच्या संपूर्ण कुटुंबाला अटक केली आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शोभा हिचा तिच्या कुटुंबियांनी गळा दाबून हत्या केल्याचा संशय आहे। हा ऑनर किलिंगचा प्रकार असून यात प्रकरणी आई लक्ष्मी वाघमारे, भाऊ आनंद वाघमारे आणि संतोष वाघमारे यांना पोलिसांनी अटक केली आहे। पंढरपूरमध्ये वकिलाची हत्या केलेली आहे। नामदेव सोलनकर असं हत्या झालेल्या वकिलाचं नाव आहे। डोळ्यात चटणी टाकून नामदेव यांच्यावर चाकूने वार करण्यात आले। यातच नामदेव यांचा मृत्यू झालाय। कोल्हापुरात ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधात मोहीम राबवण्यात आलेली आहे। यामध्ये एका कंटेनर चालकासह 10 जणांना ताब्यात घेतले। तसंच विना नंबर प्लेट आणि आवश्यक कागदपत्र जवळ न बाळगणाऱ्यांवर देखील कारवाई केलेली आहे। रात्रीच्या वेळी वाढलेले अपघात, चोरी आणि घरफोडी अशा घटनांना आळा घालण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एक महिला बस खाली सापडली आहे। तळेगाव दाभाडेमधील घटना आहे। अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे। रत्नवाला शिंदे ही या मुलाच्या गाडीवरून निगडीच्या दिशेने जात होती। यावेळी गाडीवरून रस्त्यावर पडली आणि बस खाली सापडली आणि या महिलेवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। रस्त्यात पडलेली वस्तू उचलण्याच्या नादात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला। सीसीटीव्ही मध्ये या अपघाताची दृश्य कैद झालेली आहेत। ही घटना केरळमधली आहे। रस्त्याच्या मधोमध एका काळ्या रंगाची वस्तू या महिलेला दिसत होती आणि ती वस्तू उचलून महिला रस्त्याच्या कडेला यायला निघाली। तितक्याच एक भरधाव गाडी आली आणि त्या गाडीनं महिलेला उडवलं। महापालिकेचं पे अँड पार्क चालवण्यासाठी भरलेल्या अनामत रकमेचे सुमारे 4 कोटींचा चेक वाटले नाहीयेत। त्यामुळे प्रशासनानं राज एंटरप्राइजेस आणि ग्लोबल पॉवर सिस्टम या कंपन्यांविरुद्ध पोलिसांमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय।
मुंबईतल्या फोर्ट परिसरात बेकायदा पे अँड पार्किंग चालवणाऱ्यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केलेली आहे। रस्त्यावर पार्किंग चालवून वाहन चालकांना मुंबई महापालिकेचं बोधचिन्ह असलेल्या पावत्या दिल्या जात होत्या, तर याविषयी तक्रार मुंबई पालिकेच्या मेंटेनन्स विभागानं केली आहे। राज्य शासनानं नव्या महाविद्यालयांना मंजुरी देण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत वाढ दिली आहे। त्यामुळे मुंबई विद्यापीठात यावर्षी 63 नवी महाविद्यालयं सुरू होणार आहेत। नव्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास विद्यापीठात यंदा 5000 जागांची भर पडणार आहे। मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, नवी मुंबई या विद्यापीठाच्या परिक्षेत्रात सर्व नवी महाविद्यालयं सुरू होणार आहेत। रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून प्लास्टिक बाटल्या मोठ्या प्रमाणात टाकून अस्वच्छता पसरवली जाते। ही बाब निदर्शनास आल्यानं प्लास्टिकच्या बाटल्या नष्ट करता येतील अशा मशीन स्थानकावर बसवण्याचा निर्णय आता पश्चिम रेल्वेनं घेतलेला आहे। यातील एक मशीन चर्चगेट स्थानकात बसवण्यात आलेली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे एक बाटली प्रवाशांनी नष्ट केल्यास त्यांना 10% सवलत असणार आहे, असं कूपन मिळणार आहे। ठाणे कारागृहात कैद्यांच्या मनोरंजनासाठी FM रेडिओचे सूर गुंजणार आहेत। राज्यात प्रथमच होणाऱ्या उपक्रमात कारागृहातील कैदीच रेडिओ जॉकी म्हणून काम करणार आहेत। त्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे। ठाणे मध्यवर्ती तुरुंगातील त्रुटी दूर करण्यासाठी जातीने लक्ष देणार असल्याचं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी म्हटलंय। तुरुंगाची डागडुजी करून रंगरंगोटी करणं तसंच गळक्या छपरांची दुरुस्ती तातडीनं करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत। पालखी मार्गावरील मुक्कामी ठिकाणी प्री फॅब्रिकेटेड शौचालय उभारलेली आहेत। एकाही ठिकाणी वारकरी उघड्यावर शौचास बसू नये त्याची दक्षता घेतली जाणार आहे। देहूपासून पंढरपूरपर्यंत तुकोबांच्या पालखी मार्गावर 300 प्री फॅब्रिकेटेड शौचालय उभारण्यात आली आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आळंदी ते पंढरपूर हा मार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी वारकऱ्यांना कचरा जमा करण्याच्या पिशव्या दिल्या जाणार आहेत। पालखीत सहभागी होणाऱ्या 450हून अधिक दिंड्यांना प्रत्येकी 100 अशा कचऱ्याच्या पिशव्या देण्याचा निर्णय चोपदार फाउंडेशन आणि मुंबईच्या सिद्धिविनायक ट्रस्टनं घेतलाय। जुहू चौपाटीचं रूप आता बदलणार आहे। चौपाटीवर शिडाच्या नौकांचं मॉडेल तयार करून या चौपाटीचा किनारा रंगीबेरंगी रोषणाईनं उजळणार आहे। चौपाटीवर 12 मीटर उंचीचे वैशिष्ट्यपूर्ण असे 100 खांब बसवण्यात येणार आहेत। या प्रत्येक खांबावर टेन्साईल फॅब्रिक पासून तयार केलेल्या शिडाच्या नौकेचे मॉडेल बसवण्यात येतील। 10वीच्या निकालात विद्यार्थ्यांनी गुणांची भरघोस कमाई केली असली तरी राज्यभरातील 0% निकाल लागलेल्या शाळाही वाढलेल्या आहेत। या शाळांबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी पुण्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आहे आणि या शाळांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही बैठक होणार आहे। 11वी प्रवेशासाठी सर्वच ज्युनियर कॉलेजेसमध्ये आज अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल। अंतिम गुणवत्ता यादीनुसार कॉलेजमध्ये 25 ते 27 जून रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील। त्यानंतर गरज पडल्यास 28 जून रोजी प्रतीक्षा यादी देखील क्रमांक 1 प्रसिद्ध करण्यात येईल। परदेशी विद्यार्थ्यांना पुण्यात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर प्रवेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत दिला जात होता। मात्र ही प्रवेश प्रक्रिया अचानक तंत्रशिक्षण संचालनालयाकडे गेली आहे। त्यामुळे राज्यात या विद्यार्थ्यांचे प्रवेश संस्थास्तरावर होणार आहेत। अकरावी प्रवेशाच्या ऑनलाईन जागांमध्ये 4500हून अधिक जागांची भर पडलेली आहे। अल्पसंख्याक व्यवस्थापन आणि इन हाऊस कोट्यातील जागा ऑनलाईनमध्ये समाविष्ट केल्यामुळे ही वाढ झाली आहे। तर मुंबई विभागीय उपसंचालकांना ही माहिती दिली आहे। 11वीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकूण 1,49,808 जागा या प्रवेशासाठी उपलब्ध आहेत। पुणे मेट्रो प्रकल्पाचे गाडे गुरुवारी अखेर पुढे सरकलेला आहे। मेट्रोच्या अंतिम मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या प्री-PIB बैठकीचा पहिला टप्पा गुरुवारी पूर्ण झालाय। पिंपरी चिंचवडमधील MIDCच्या औद्योगिक वसाहतीत भूखंडासंदर्भात श्वेतपत्रिका काढा, या परिसरातील भूखंडाचे ऑडिट करा अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली आहे। पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे आणि या एजन्सीकडून बेकायदा बांधकामं शोधण्यापासून ते तोडण्यापर्यंतची प्रक्रिया देखील करण्यात येईल।
पिंपरी चिंचवड महापालिकेला शहरातील 60% भागात 24 तास पाणी पुरवठा ही योजना राबवण्यात येणार आहे। यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेमधून 240 कोटी 46 लाखांचा निधी देखील मंजूर झालाय। पुणे विमानतळावर येणाऱ्या चारचाकी वाहन चालकांकडून पार्किंगच्या नावाखाली दमदाटी करून पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे आणि याबाबत नागरिकांनी विमानतळ संचालकांकडे वारंवार तक्रारी करूनही यात सुधारणा होत नाही असं प्रवाशांचं म्हणणं आहे। पनवेल महानगरपालिका स्थापन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारनं मागवलेल्या हरकती आणि सूचनांना सर्वसामान्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय। अखेरच्या दिवसापर्यंत 3957 हरकतींची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेली आहे। याबाबत 16 मे रोजी अधिसूचना जारी करून महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांना हरकती मांडण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला होता। नवी मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागानं शहरातील 20 झुणका भाकर केंद्रांना सील ठोकलेलं आहे, तर अन्य 2 केंद्रांना नोटीस बजावली आहे। या झुणका भाकर केंद्रात अनेकांनी दुसरेच व्यवसाय सुरू केल्याचं आढळलेलं आहे, त्यामुळे मालमत्ता विभागानं ही कारवाई सुरू केली आहे। केजरीवाल यांनी बॉलिवूड चित्रपटासंदर्भात केलेल्या मतप्रदर्शनामुळे ट्विटरवर त्यांच्या फिल्म रिव्ह्यूजची प्रचंड चर्चा रंगतेय। केजरीवाल नियमितपणे चित्रपट बघून ट्विटरवर त्या संदर्भातील अभिप्राय व्यक्त करताना दिसतात, त्यामुळे ते अव्वल समीक्षक असल्याची उपरोधिक प्रतिक्रिया ट्विटरकरांकडून व्यक्त होतीये। मध्य प्रदेश सरकारनं ऑनलाईन व्यवहारांवर 6% कर आकारण्याचा निर्णय घेतलाय। मध्य प्रदेश सरकार लवकरच ऑनलाईन शॉपिंगवर 6% कर आकारणार आहे। देशातून किंवा देशाबाहेरून ज्या वस्तू मध्य प्रदेशमध्ये येतील त्या वस्तूंवर कर आकारला जाणार आहे, असं मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलेला यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलंय। आणि यासह महाफास्टमध्ये तेच थांबतोय। पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त।